नमस्कार. द स्मिताज वन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी तुम्हाला आज रेसिपी दाखवणार आहे चमचमीत अशा ढोबळी मिरचीची. तुमची जर ढोबळी मिरची वेगळ्या प्रकारे करत असाल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तशा प्रकारे करण्याचाही प्रयत्न करील. इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, जिरी मोहरी टाकलेली आहे. ती तडतडली की हिंग टाकायचे. हे मध्यम आकाराचे 2 कांदे होते, ते टाकलेले आहेत चिरून. ते व्यवस्थित परतून घ्यायचे आणि कांदा परतताना चवीनुसार मीठ टाकायचे. ते मीठ टाकल्यानंतर भाजी खूप वेळ टिकते, खराब होत नाही लवकर आणि कांदाही व्यवस्थित परतला जातो लवकरात लवकर. हळद आत्ता टाकतो कारण हळद ही जळत नाही आणि कडवटपणा येत नाही हळदीतनं. इथे लाल तिखट टाकलेलं आहे 1 चमचा. त्यानंतर कांदा लसूण मसाला टाकलेला आहे 2 चमचे. हे व्यवस्थित परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. हे असं तेल सुटलेलं आहे, बारीक गॅसवरच ठेवायचं. त्यानंतर आपण ढोबळी मिरची चिरलेली आहे ती टाकायची आहे. ती टाकल्यानंतर जराशी परतायची आणि त्यानंतर झाकण लावून ठेवायचं 5 ते 7 मिनटं. कारण ह्याला तेल सुटतं चांगलं बारीक गॅसवर ठेवल्यावर. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा. जेव्हा भाजी शिजत येईल तेव्हा टाकायचं आहे. इथं 1.25 चमचे कूट टाकलेला आहे. तुम्हाला हवा तर टाकू शकता, नाहीतर टाकला नाही तरी चालेल. खूप चवीला छान होते ही भाजी. कूट टाकल्यानंतर परतून घ्यायचं आणि बारीक गॅसवरच ठेवायची भाजी. कारण भाजी व्यवस्थित शिजली जाते आणि तेलही सुटतं त्याला आणि चवही चांगली लागते. म्हणून कूट टाकल्यावर जरा वेळ भाजी परत झाकून ठेवायची बारीक गॅसवर. पाच ते 7 मिनटात होईल. ही झालेली आपली चमचमीत अशी ढोबळी मिरचीची रेसिपी. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.